सज्जन श्रोते हो, आज आपण त्याचे साक्षीत्व मध्ये पान 227 मेघवृष्टी वर्षावे अशा शीर्षकाखाली एक लेख आहे म्हणा, लिखाण आहे म्हणा, तो आपण वाचणार आहोत. वाचता वाचता त्याचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. शक्य तिथे मध्ये स्पष्टीकरण असेल, पण लेख जवळजवळ लहान मोठ्या 10-11 पानाचा आहे. अर्थात पुस्तकाची मानं लहान असतात, त्यामुळे वाचायला फार वेळ लागणार नाही. फक्त आपलं सर्व अस्तित्व कानामध्ये ऐकून, आपलं सर्व अस्तित्व कानामध्ये आणून ऐकण्याचा आपण प्रयत्न केलात तर आकलन होण्यामध्ये फार अडचण होणार नाही. आता त्याचे साक्षीत्व मध्ये हा जो तो आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून जो मी असतो तोच साक्षीत्वामध्ये, म्हणजे कुठल्याही तऱ्हेचं पूर्वग्रह दूषित दृष्टी न ठेवता, मन न ठेवता, पूर्वग्रह विरहित जेव्हा आपण जे जसं आहे तसं पाहतो, तेव्हा सर्व गोष्टीला आपण साक्षी असतो. त्या घटना किंवा प्रतिमा, व्यक्ती, विषय यामध्ये आपण मनाने गुंतलेला नव्हे. मनाने गुंतत नाही इतकं नव्हे, तर मनच नष्ट झालेलं असतं, अमन पूर्ण शांत झालेलं असतं. तर अत्यंत शांततेने पूर्वग्रह विरहित किंवा पूर्वदूषित दृष्टी न ठेवता, मन न ठेवता जेव्हा आपण सर्व घटना, व्यक्ती, विषय यांच्याकडे पाहतो, तेव्हाच प्रत्येक मीचा तो म्हणजे आय टू दॅट असा प्रवास घडत असतो. तर असा हा जो उत्क्रांत तो आहे, तो सगळीकडे आपल्याला तो म्हणून जिथे उल्लेख येईल तिथे असं जरूर समजावं की अत्यंत स्थितप्रज्ञ साक्षीत्वात असलेला मी हाच तो म्हणून वर उठला आहे आणि त्याला जे दिसतं ते तो वर्णन करीत आहे. तर असा हा तो त्याचे साक्षीत्व पुस्तकात पान नंबर 227 17 नंबरचा दुसऱ्या भागातील 17 नंबरचा हा लेख आहे. 2 भाग आहेत त्याच्यात. त्यातला दुसऱ्या भागातील 17 नंबरचा लेख आहे. नाव आहे मेघवृष्टी वर्षावे. तर त्याचा आपण आता आस्वाद घेऊया. तर आता सुरू करत आहे. सुरू करायचं? हो बिलकुल 100%. आता हे पहिलं आहे ते नंतर काढलं तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, नंतर ठरवा काय करायचं. नाही काही निघणार नाही, ते चालू करून द्या सगळं, काही हरकत नाही. ठीक आहे, हरकत नाही. हा चला. आणि हा तो नेहमी अवतरण चिन्हात आहे. याचा अर्थ मीचा परिवर्तन होऊन झालेला असा तो पूर्ण साक्षीत्वातला स्थितप्रज्ञ असा तो आहे असं समजावं. तर तो वरवर जात होता. पाहता पाहता त्याने अनेकानेक दालने ओलांडली. विशेष म्हणजे पुष्पे, वेली, वृक्ष, फळे, पशु, पक्षी त्याचे आवत जड चेतन यांना ओलांडून वर जाता जाता त्या त्या जाती, प्रजाती, वस्तू किंवा पशु पक्षी यांचे केंद्रीय तत्व त्याचे सह वरवर जात होते. म्हणजे त्याच्या उठण्याबरोबर पाण्याचे जलतत्व, पृथ्वीचे पृथ्वी किंवा मृत तत्व, फुलांचे गंध तत्व, वायूचे लहर तत्व किंवा तरल विरल तत्व, चंद्र सूर्याचे तेज तत्व त्याचे सह ऊर्ध्वगामी झाले होते. त्याच्यावर जाण्याबरोबर त्याने ओलांडलेले सारे त्यांचे तत्व त्यांच्या सहित वर गेल्या कारणाने त्याच्या वर जाण्याबरोबर त्याने ओलांडलेले सारे आणि त्या साऱ्यांचं तत्व त्याच्या सहित वर गेल्या कारणाने निस्तेज सावलीसारखे अंधुक धूसर अस्पष्ट झाले होते. त्याच्या सहित सारी रसमयता, चार तत्व, तेज तत्व, गंध तत्व, तरलता ऊर्ध्वगामी झाल्याने पाठी राहिलेले सारे शववत वाचत होते. मानवाचे मानव्यही त्याच्या सहित वर उठल्याने पाठी केवळ मानवाकृती उरल्या होत्या. चित्रासारखे होते सारे मागे उरलेले. एका अथांग पोखरीत सारे विश्व तरंगत होते. घनगंभीर दाट श्रावणाच्या काजळ रात्री एकट्या दुकट्या काजव्याने चमकावे तसे विश्व त्याच्या पाठी अथांग पोखरीत एकलेपणे अगदी बिंदूवत चमचमत होते. त्याचा प्रवास चालूच होता. त्याने चंद्र सूर्य कधीच ओलांडले होते. चांदण्यांच्या महापुरातून तो वरवर जात होता. त्याच्या अंगा खांद्यावरून चांदण्या घरंगळत पाठी खाली जात होत्या. नक्षत्रांच्या अगणित सरीच्या सरी त्याच्यावर वर्षाव करत होत्या. तो मात्र सगळीकडे सहज अलक्षतेने पाहत पाहत वर वेगाने जात होता. त्या वेगाची गणना केवळ अशक्य होती. कोणत्याही शास्त्रीय साधनाने ती गती मोजणे असंभवनीय होते. त्याच्या ऊर्ध्वगामी गतीचा वेग केवळ अनाकलनीय
अवर्णनीय असाच होता. ती गती अमेय असीम कालातीत होती. त्याने साऱ्या रूढी परंपरा शास्त्रे वेद पुराणे पूजा पद्धती दर्शने चाकोरी प्रणाली श्रद्धा आदर व्याख्या कुल जात धर्म गोत्र संस्कार संस्कृती गुरु शिष्य बेड्या प्रांत राज्य देश इतकेच काय तर त्याचे स्वतःचे असणेही सहजतेने नाकारले होते म्हणजे त्याने हे सारे अलक्षिले होते. त्याने त्याच्या स्व अस्तित्वासह त्याच्या मित्वासह सारे अलक्षिल्याने ते सारे जागच्या जागी राहून तो त्या साऱ्यातून बाहेर पडला. तो साऱ्यातून तत्वता बाहेर पडल्याने त्याच्या सहित साऱ्यांचा तत्वभाव सुद्धा बाहेर पडला. साऱ्यात असलेला तो साऱ्यातून सार सर्वस्वाने बाहेर पडल्यावर साऱ्यांचे सार सर्वस्व बाहेर पडले आणि तो म्हणजे हे सारे सार तत्व वर जाऊ लागले. त्या सार तत्वाचा देह आता नवीन होता. तो तत्वदेह होता. त्यामुळे त्या तत्वदेहापुढे आता सारे देह मग ते चंद्र सूर्य ग्रह नक्षत्रे तारे का असेनात पिके अस्पष्ट अंधुक आणि अर्थहीन झाले होते. तत्व किंवा सार जलदेहाकडे शवाकडे असाराकडे लक्ष देऊच शकत नव्हते. तत्वाने तत्वहीन सत्वहीन मागे सोडले होते. त्याचा कैवल्याचा प्रवास चालूच होता. लखलखीत उजळलेल्या ऐकू येते ना? हो, लखलखीत उजळलेल्या चांदण्यांच्या प्रदेशातील तो तत्व प्रवास होता. अचानक एक सर्व व्यापक आणि सर्वातीत महाप्रचंड विशाल काय हाताचा पंजा त्याच्या डोक्यावर पडला. तत्वदेहावर तत्व शीर्षावर तत्वदेहाच्या मस्तकावर जो पंजा जो हात टिकू शकतो स्थिर राहू शकतो त्या हाताच्या सामर्थ्याची कल्पना करता येते का पहा. जगातील सार सर्वस्व ज्या तत्वदेहात प्रकाश देहात सामावले आहे त्या देहाच्या शीर्षावर त्या तत्व शीर्षावर प्रकाश शीर्षावर एक विलक्षण शक्तिशाली हाताचा पंजा पडला. त्या पंजाने त्याला खाली लोटले. अतीव वेगाने वर जाणारा तो वर जाण्याच्या वेगाच्या कितीतरी अधिक पट वेगाने खाली येऊ लागला. वरवर जाणारा विलक्षण गतिशील तो अतिविलक्षण गतीने खाली येऊ लागला. तो हात कुणाचा बरे? त्या हातापाठील देह किंवा हाताचा मालक त्याला आजपर्यंत दिसलेला नाही. निर्गुण निराकार परब्रह्म किंवा आदी कारणाने किमान आवश्यक सगुण साकारता धारण करून त्याला प्रकाश देहाला किंवा तत्व देहाला प्रचंड अनाकलनीय ऊर्जेने खाली ढकलले. नाही, सध्या नाही, अजून वर येण्यास वेळ आहे. काही कार्य शिल्लक आहे ते पूर्णत्वास ने आणि वर ये असा संदेश असावा तो. अधिकारणाचीच आज्ञा ती त्याला ती मानण्याशिवाय पर्याय नव्हता. सर्व नाकारून सर्वातीत ते झेपावणारा तो अधिकारणाच्या आज्ञेने पाठी फिरला. मात्र अद्याप तो पृथ्वीवर आलेला नाही. त्याचे पाय प्रकाश पावलाने आकाशात भ्रमंती करीत आहेत. त्या अधिकारणाने विलक्षण अतर्क अद्भुत क्षमतांची जाणीव त्याला करून दिली आहे. त्याच्या अंतरंगात करुणा प्रवाह झुळझुळत आहे. त्या रसमाधुर्य युक्त करुणामय सरसवतीने आपला वरदहस्त त्याच्यावर ठेवला आहे. तिथून पुढे काय झाले पहा. त्याच्या उन्मार्गी प्रकाश प्रवासात त्याला संत महंतांनी दर्शन दिले. सर्व त्यागी त्याला तुकाराम, जे कृष्णमूर्ती, ज्ञानेश्वर, शंकर महाराज, निसर्ग महाराज, स्वामी स्वरूपानंद, येशू, मोहम्मद, महावीर, गौतम बुद्ध, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, गोरक्षनाथ, विशुद्धानंद, गजानन महाराज, दुसरे स्वामी सरस्वती, गणपती, महालक्ष्मी, विठ्ठल, रखुमाई यांनी दर्शन दिले. प्रकाश यात्रेला प्रकाश यात्री भेटले. तो दर्शनोत्सुक नसतानाही सगुण साकारतेच्या भ्रमापलीकडे असतानाही ते सारे त्याला भेटले. कदाचित आदी कारणाने विशेष प्रयोजन म्हणून हे सारे घडवून आणले असावे. जेथे मोक्षाची इच्छा नसते तेथेच मोक्ष नांदतो. मोक्षाप्रत जाण्यापूर्वी जे सारे पाहणे अनुभवणे आणि त्यातून मगच सर्वार्थाने बाहेर पडणे आवश्यक आहे ते पाहावे अनुभवावे लागते. म्हणूनच त्या आदी कारणाने अतर्की हाताने हे सारे घडवून आणले असावे. प्रकाश देह का असेना पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ती मर्यादाच आहे. प्रकाश देह तत्वदेह ही सुद्धा शेवटी अवस्थाच आहे. असणे किंवा नसणे यांचे जाणवणे, जाणीव किंवा नेणीव ही सरते शेवटी सगुण साकारताच आहे. निर्गुण निराकारता सदसत विवेकाच्या अतीतच असणार. अज्ञात ज्ञाताच्या पलीकडेच असते. त्याची अज्ञातातील झेप म्हणूनच अज्ञाताने काही काळ थांबवून धरली. अज्ञाताने त्याला आश्वस्त केले आहे, बाबा रे ही तुझी अंतिम सगुण साकारता देहाधीनता आहे. त्यानंतर निश्चितच तू अनादि अनंतत्वाने अज्ञात असणार आहेस. तत्पूर्वी सर्व जीवनाचे नीट दर्शन घे. तुझ्यासारख्याच अन्य प्रकाशातील भेट ते काय म्हणतात पहा. त्यांच्या सान्निध्यात राहा. कैवल्याचा देह पातळीवर शक्यतो अनुभव घे. त्यानंतर तूच कैवल्य असणार आहेस.
तू साऱ्या अनुभवांच्या अतीत असणार आहेस. मग तुझ्या अनुभवाची ओढ अन्न प्रकाशात विना लागणार आहे. अज्ञाताचा आशीर्वाद विलक्षणच असतो. त्याची प्रकाश यात्री तुकोबांची भेट झाली. प्रकाश प्रकाशाला भेटला. काय संवाद झाला त्यांच्यात. तुकोबा त्याला मिळाले. त्याचं अंतरंग ओळखून तुकोबा आपणहून बोलते झाले. तू का नससी तुका मानवा, तू का नससी तुका. जरी राहसी शब्द खंडुनी, चिंतनामध्ये तू मुका. तरी तू अससी तुका मानवा, तू का नससी तुका. संकल्पाचा नाश साधुनी, सहज संन्यासी तू मुका. तरी तू अससी तुका मानवा, तू का नससी तुका. अनन्य भावे देव पाहता, देव होऊनी तू मुका. तरी तू अससी तुका मानवा, तू का नससी तुका. देहाकारे देहची अससी, तत्वाकारे तू मुका. तरी तू अससी तुका मानवा, तू का नससी तुका. द्वैता द्वैती मधु चाखता, शून्यत्वाने तू मुका. तरी तू अससी तुका मानवा, तू का नससी तुका. म्हणजे तुकाराम म्हणतो, बाबा रे तू माझं एवढं कौतुक करतोस, पण तू नव्हे प्रत्येक माणूस तुकाराम होऊन जगणं त्याला शक्य आहे. द्वैत आणि अद्वैत यातली एकदा गोडी चाखली की ती गोडी चाखल्यानंतर परत परत चाखण्यापेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन जर शून्यत्वात तुम्ही गेलात तर शून्यत्वामध्ये जे तुम्हाला मौन जाणवेल, त्या मौनातच सर्व विश्वाचं रहस्य साठवलेलं आहे. तर तुकोबाने आशीर्वादित झालेला तो फिरता फिरता त्याला साधू संतांची मांदियाळी भेटल्याने अधिकच आनंद विभोर झाला. अनेक संत महंत त्याला एकाच वेळी अगदी एकत्रित भेटले. तो आनंद सोहळा तर अत्याधिक विलक्षण आहे. आनंद सरोवरात आनंदाचे असंख्य तरंग एकाच वेळी उमटले. त्या आनंद लहरी सतत येते ऐकू ना. हो आनंद लहरी, त्या आनंद लहरी सतत अव्याहत उमटतच आहेत. त्या करुणेला पारावार नाही. संत कृपा ही खरोखरच अगाध असते. पाहूया का संत कृपेच्या आनंद लहरी. तर संत कृपा अशी आहे, चित्ताले माझ्या दारी संत वारकरी मजवरी. संत कृपा झाली बहुतानी मजवरी. कृपावृष्टी केली मज बालकाची नाव पहिलं नेली. तयांचे ऋण फेडणार कैसे काहू तरी माझे बोलायचे पैसे. आता त्यांचं ऋण फेडायचं म्हटलं तर या बालकाचे शब्द असे तसे म्हणजे आर्ष किंवा ग्रामीण आहेत. त्याच्यामध्ये काही शिस्त आहे किंवा नाही, ते बोबडे बोल आहेत. असं म्हणून तो बालक म्हणतो, तुमची स्तुती करायची म्हटली तर माझे बोल ऐसे पैसे आहेत. म्हणजे त्याला काही नागरी संस्कार नाही. मी एक प्राकृत पद्धतीने बोलणार आहे. तेवढ्यात तो त्याला म्हणतो, काळजी करू नकोस. पारिजाती बोल कस्तुरी मोल. बिलकुल काळजी करू नकोस. तुझे प्राजक्ताच्या फुलासारखे टवटवीत बोल आहेत आणि त्याला कस्तुरीचा सुगंध आहे, कस्तुरीचं मोल आहे. परंतु लगेच तो म्हणतो, असं असलं तरी देवा तू तर निर्मोही आहेस. म्हणजे माझे जरी पारिजाती बोल कस्तुरी मोल तुला वाटले तरी सुद्धा देवा कैसी तुझ पडलीसे भूल. तरी तुला या शब्दांची भूल का पडावी. बरं पडली तर पडली, पुढे काय केलंस. ऐसी भूल पडता बहुमोल केले मज बालकाशी उगा थोर केले. त्या बालकाने जवळजवळ 25-30 वर्ष सतत गणपतीची उपासना केली होती. त्या गणपतीच्या उपासनेतूनच पुढे काय काय घडलं पहा. तर या गणपतीने भरपूर वर्ष त्याची उपासना केल्यानंतर त्या गणपतीने काय केलं बघा. गणराय मज बहुदूर नेले, विभक्तासी मग तुवा भक्त केले. अनेक वर्ष गणपतीची उपासना केल्यानंतर पूजक आणि पूज्य त्यातलं विभक्तत्व नाहीच झालं आणि गणपती आणि साधक हा बघायला गेलं तर तो गणपतीच उरला. किंवा साधक म्हणजे गणपती, गणपती म्हणजे साधक नव्हे, ते दोन्ही जाऊन फक्त तो दॅट उरलं. तर विभक्तातून भक्तत्व जन्माला त्या गणपतीच्या कृपेने आलं. आणि अशी परिपक्वता आलेली असताच त्या परिपक्वतेच्याच मुक्कामात विभक्ता अशी मज तुवा भक्त केले. दूर दूर जाता भेटवी कृष्णाई,
निज रूपी पाहे शांत स्वरूपाई. तिथे जे सर्व संत आहेत ते मातेसारखे आहेत. म्हणून अशा परिपक्व अवस्थेतच त्याला कृष्णमूर्ती कृष्णाई भेटल्या आणि निज रूपी पाहे शांत स्वरूपाई आणि देवाऱ्यातील समयीच्या मंद ज्योतीप्रमाणे स्निग्धता असलेले स्वरूपानंद त्याला स्वतःच्या आतमध्ये निज रूपात दिसले. दूर दूर जाता भेटवी कृष्णाई निज रूपी पाहे शांत स्वरूपाई. आता यांनी काय केलं? कृष्णाईने मज स्वये जागविले ज्ञानाईने मज संगे खेळविले नाभी नाभी म्हणे तुकाई मज स्वरूपाई म्हणे स्वरूपी तू निज. कृष्णमूर्तीने शुद्ध ज्ञान रूपामध्ये त्याला जाग आणली. म्हणजे बुद्धीची प्रज्ञा प्रज्ञेची मेधा मेधाची प्रतिभा प्रतिभेची ऋतंबर प्रज्ञा या पद्धतीने पुढच्या टप्प्यावर कृष्णमूर्तीने त्याला नेलं. स्वरूपानंदाने स्वरूपानंद म्हणजे निजरूपात आनंद आहे तो कसा पाहायचा त्याचा कसा लाभ घ्यायचा ते शिकवलं. ज्ञानाईने मज संगे खेळविले म्हणजे ज्ञानाच्या प्रांतात अनेक उपमा उत्प्रेक्षा अलंकार या सर्व गोष्टीमध्ये ही जी सरस्वतीची एकंदर कृपा असते आणि त्या कृपेतून विश्वाचं कौतुक म्हणजे परमेश्वराचं कौतुक जे जन्मतं ते कसं प्रगट होतं याबाबत त्या शब्द सान्निध्यात त्या अक्षर परब्रह्मात ज्ञानाईने त्यांच्याबरोबर खेळायला त्या साध्या मुलाला परवानगी दिली. आणि तुकाराम तर म्हणतात नाभी नाभी भिऊ नको नाभी नाभी म्हणे तुकाई मज स्वरूप आई म्हणे स्वरूपी तू निज. आता घाबरू नकोस बाळा, घाबरण्याचं कारण नाही, तू पूर्ण मुक्त झालायस असा आशीर्वाद तुकारामाने दिला. नाभी नाभी म्हणे तुकाई मज तुकाराम हीच आई स्वरूप आणि स्वरूप आई म्हणे स्वरूपी तू निज. तू स्वरूपामध्ये तुझ्या स्वतत्वामध्ये तू शांत निवांत तसा पडून राहा तसा क्षीरसागरीचा महाविष्णू. आता पुढे शंकर महाराज भेटले. उन्मनी केले मज शंकराने साक्षी राखिले ऐसे निसर्गाने रामकृष्णी मज नामाची गोडी तयाचे संगी विवेकाची जोडी. ट्रान्सडेंटल म्हणजे काय ते शंकर महाराजांनी उन्मनी भाव आपला उन्मनी भाव शंकर महाराजांनी त्याला प्रदान केला. आणि निसर्ग महाराजांनी साक्षीत्वात राहणं कसं शक्य असतं, साक्षीत्व म्हणजे काय ते त्याला पटवून दिलं. रामकृष्ण परमहंसांच्या जोडीने त्याला नामाची गोडी म्हणजे परमेश्वराच्या नामाची गोडी लागली. पण रामकृष्ण परमहंसांचे जे शिष्य आहेत ते विवेकानंद आहेत. नामाची गोडी ही जर भक्ती असेल तर विवेकाची जोडी म्हणजे भक्तीला ज्ञानाची संगत आहे. विवेकानंद, विवेक हाच आनंद असा अर्थ असल्यामुळे रामकृष्णाने नामाची गोडी लावली आणि त्यांच्या पट्ट शिष्याने विवेकानंदाने सदसत विवेक हा महत्वाचा आहे शिकवलं. म्हणून भक्ती आणि ज्ञान याची एकत्र गोडी त्याला रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद या जोडीने दिलेली आहे. रामकृष्णी मज नामाची गोडी तयाचे संगी त्यांच्या संगतीने विवेकाची जोडी म्हणजे विवेकानंदांची जोड मिळाली. गौतमाने मज करुणा दिधली महावीर रूपे विरक्ती भेटली मोहम्मद म्हणे नमाजी होई सांगा श्रोते मज माझ कोठे राही. गौतमाने वैश्विक करुणा आणि महावीराने पूर्ण विरक्ती त्याला दिली आणि मोहम्मदाने सांगितलं बाबा रे न माझी होई तुझ्यातला माज नष्ट होऊ दे तू अहंकार शून्य हो तू मार ग म्हणजे तुझ्यातला गला मारून टाक. म्हणून मोहम्मद म्हणे न माझी होई. आता एवढं सर्व झाल्यानंतर श्रोते हो तुम्हालाच हे कवन सादर करताना तुम्हालाच पृच्छा करीत आहे. सांगा श्रोते मज माझं कोठे राही. तरी सुद्धा जर हा जो बोलतोय त्याच्यामध्ये काही माज असेल अहंकार असेल तर तो जरूर तुम्ही दाखवा. तोही तुमच्या दिग्दर्शनाचा भाग प्रेमाने स्वीकारून या सर्व साधू संतांना शरण जाऊन तोही दूर करायला काढून टाकायला मी नेहमी तत्पर राहीन. येशू साई तैसे महर्षी रमण मज पामरासी दाविती चरण. येशू येशू म्हणजे येशू ख्रिस्त साई शिर्डीचे साई बाबा महर्षी रमण यांनी या पामराला त्यांचे चरण म्हणजे
त्यांचे तत्वज्ञान रूपी दर्शन दिलेलं आहे. गोरक्षाचे योगे अमन झालो, शुद्धा भेटता शिवत्व पावलो. गोरखनाथाने अमनस्कता, मन नष्ट करणे, मनाचा नाश करणे आणि पूर्ण अमनावस्था ती त्याला दिलेली आहे. आणि विशुद्धानंद म्हणून एक साधू होऊन गेले, ज्यांना हा भेटलेला आहे. विशुद्धानंद आणि स्वामी स्वरूपानंदना यांना, या दोघांनाच फक्त तो ते देहामध्ये असताना भेटलेला आहे. अन्यथा जे सर्व वर सांगितलेले आहेत त्यांनी विदेही रूपाने या साधकाला जे काय द्यायचं ते दिलेलं आहे. तर गोरक्षनाथांनी अमनस्क योग दिला आणि विशुद्धानंदाने शिवत्व म्हणजे अत्यंत मनाचं पावित्र्य, निष्कलंकत्व म्हणजे काय ते त्याला प्रदान केलेलं आहे किंवा त्यांना भेटल्यामुळे त्याचा लाभ त्याला झालेला आहे. तर असे हे बहु थोरैसे सगुणी भेटती, परी सार्यंती निर्गुणा पावती. निर्गुणाची पूजा सगुणाची बोली, आर्त शब्द पुष्पे अद्वैत बोली. तर या साऱ्यांचं स्तुती गाताना त्यांनी जे आपणाला दिलं ते त्यांना परत अर्पण करताना, त्यांची महत्ता गाताना काही बोल अंतरंगातून आले ते या संत कृपेमध्ये व्यक्त होत आहेत. परंतु बघायला गेलं तर हे सारे सगुण साकारातून आले आणि तेही निर्गुण निराकारात गेले. आपण सारे सगुण साकारातून येऊन कालांतराने निर्गुण निराकारात जात असतो. तर खरी खुरी पूजा निर्गुणाचीच पूजा असते. पण निर्गुणाची पूजा म्हटलं की त्यासाठी शब्द आले, फुलं आली, भाव आला, बोली आली. म्हणून भाव जरी सगुणातला असला तरी सगुणाचा भाव हा निर्गुणाच्या पूजेसाठी वापरला जातो. आता फुलं कुठली तर निर्गुणाची पूजा आहेत. म्हणून आर्त शब्द पुष्पे, हृदयाचा आर्त भाव हीच ती शब्द पुष्पे आहेत. परंतु परत पुष्प म्हटलं की आकार आला, म्हणून ती पुष्प सुद्धा कुठली अद्वैत अबोली. अबोली ज्या फुलांमध्ये एक तऱ्हेची मुग्धता आहे, त्या फुलातलं काय तुम्ही समजायचं ते समजून घ्या. ती फुलं बोलत नाहीत, तसं कुठलंच फुल बोलत नाही. पण अबोली हे असं विशिष्ट फुल आहे की ते अत्यंत नाजूक आहे. ते केशरी, पांढरं असं 2-3 तऱ्हेने दिसतं, परंतु ते इतकं आहे की हात लावल्यानंतर सुद्धा काही वेळात ते निर्मल्यासारखं होतं. इतकं ते नाजूक अबोलीचं फुल आहे, जे बोलत नाही पण समजून घ्या सांगतो. म्हणजे हे निर्गुणाचं फुल समजून, या निर्गुणाचं प्रतीक म्हणून अबोलीचं फुल समजून ते फुल निर्गुणाला अर्पण करताना प्रार्थना ही सगुण साकारातली आहे, बोली सगुणाची आहे. परंतु आर्त भाव जो आहे तो मात्र अबोलीच्या रूपाने परत त्याला निर्गुणाचा स्पर्श करून तो आर्तभाव संतांच्या चरणी वाहिलेला आहे. आता हे सर्व झालं आर्त शब्द पुष्पे अद्वैत अबोली. आता हे सर्व झालं. आता हे काय झालं, संतांनी दिलं आणि आपण त्यांचं स्वाभाविकपणे चिंतन केलं, वंदन केलं, पूजन केलं. निर्गुण निराकार पद्धतीने, फक्त सगुण साकार बोलीने. आता ही जी वर सर्व संत कृपा झाली त्याचा परिणाम काय, ऐसी संत कृपा बहुपरी झाली, अद्वैती निर्गुणी माऊली भेटली. आपण प्रत्येक संताला आई म्हटलं, पण माऊली याचा अर्थ काय, सर्व सगुण साकारातील लपलेलं परमसत्य म्हणजे माऊली. किंवा सर्व सगुण साकारातील लपलेलं असं ते सत्य, परमसत्य म्हणजे माऊली, ती मात्र सगुण साकारात राहून निर्गुण निराकारातच भेटलेली आहे. ही जी कृपा झाली, निर्गुण निराकाराची प्रसाद जो मिळाला तो या सगुण साकार संतांनी दिला. आणि खरं सांगायचे, ब्रह्माने सगुण साकाराचा सुद्धा तू थोडा चस्का घे, जरी तुला निर्गुण निराकार हे प्रिय असलं तरी. म्हणजे आपणाला जे हवं असतं ते देण्या अगोदर ते ज्यांनी ज्या मार्गाने मिळवलं ते मार्ग काय काय आहे ते समजून देणं हे ब्रह्माने दिलेलं एक ज्याला आपण ऍडिशनल वरदान, ते वरदान ते हे आहे. आणि त्या वरदानाचाच परिणाम म्हणून हा प्रवास कसा झाला हे या काव्यामध्ये आलेला आहे. तर असे हे संत वारकरी आले माझ्या दारी, पाषाणासी आली देवाची जळाली. संत वारकरी ज्याच्या दारात येतात तो सर्वसाधारण पाषाण असला तरी संत कृपेने त्या पाषाणाला ते टकाकी
लखलखीपणा येतो आणि त्या पाषाणातूनच देव साकारतो. म्हणजेच साधा माणूस खऱ्या अर्थाने दॅट म्हणजे अंतिम सत्य बनून जातो. तर एवढं झाल्यानंतर आता काही इच्छेचा प्रश्नच नाही. आता नाही आस नाही काही ध्यास निरोपाची वाट पाही तुझा दास अयाचित झालो दिगंबर झालो निर्गुण निराकारी कैवल्य उरलो. आता कुठलीच मर्यादित इच्छा आस उरलेली नाही. फक्त आणि फक्त निर्गुण निराकाराकडे अंतिमता झेपावणं शिल्लक आहे. त्याची वाट बघणं चालू आहे. यथावकाश ते होईलच. आणि तत्पूर्वी आता हा जो आहे तो केवळ अयाचित कोणतीही इच्छा नसलेला आणि दिगंबर म्हणजे कुठलीही गोष्ट आपणाला चिकटवून न घेणारा. जसं कमळातील चिखलातील कमळ आणि त्याचं पान चिखलाचा अंश सुद्धा आपल्याला लावू देत नाही किंवा त्याला लागत नाही. तसा संसारात असूनही इथे नसलेला असूनही नसणेपणी असलेला हा अयाचित झालो दिगंबर झालो निर्गुण निराकारी कैवल्य उरलो असं आपलं स्वगत त्या परमेश्वराला अर्पण करीत आहे. तर अशी ही संत कृपा थोर प्रकाशातील त्याला भेटले. मात्र सगुण साकारता म्हणजे अंतिम टप्पा नव्हे. गंतव्य तर निर्गुण निराकारताच आहे. निर्गुणात अद्वैतात एकलत्वातच माऊली म्हणजे सत्य आहे. तेच सत्याचे परमधाम आहे. तो सत्यधामात जाण्यापूर्वी त्या सत्यानेच आदी कारणानेच त्याला परिपूर्ण परमपुरुष आदी कारण बनवण्यापूर्वी सर्व आनंद लहरी यासाठी अनुभवण्यास लावल्या. कारण जीवनाचे परिपूर्ण दर्शन झाल्याखेरीज ज्ञात सर्वस्वाने सर्वस्वी पाहिल्याखेरीज अज्ञातात जाताच येणार नाही. निराकाराची अज्ञातात झेप आधी शक्य झाली तरी त्याला अज्ञात म्हणून ओळखणार कसे आणि कोण. येथे तर अणुमात्रही लेश मात्रही व्यक्तिभाव शरीरभाव नसतो. म्हणूनच पाहणे शक्य आहे केवळ ज्ञातच. अज्ञात पाहता येत नाही. मात्र अज्ञात असणे शक्य आहे. मात्र जो अज्ञात आहे त्याला आपली ओळख कधी असूच शकत नाही. इथे साऱ्या क्षमता विलीन होऊन अज्ञात हीच सर्वश्रेष्ठ क्षमता सिद्धत्वाने असते. तेच तर साऱ्यांचे आदिकारण. येथे स्थलकाल्यांचा विलय असतो. कार्यकारण संबंध अस्तित्वातच नसतो. हे तरी सारे कोण सांगत आहे. हा उद्गार कुणाचा आहे. अज्ञाताचाच हा हुंकार आहे. जो पूर्वी कधी काळी उद्भूत झाला असला तरी त्याची ओळख ज्ञातापार असलेल्यालाच असू शकते. ज्ञाताचीच ओळख शक्य आहे. ती ओळख परिपूर्ण होण्यासाठीच त्याला अज्ञाताने खाली ढकलले. आता सर्व ज्ञात जाणून तो जाणीव नेणीव रहित होते. अज्ञातात जाऊन येऊन असतो. फिरायला बाहेर जावे आणि घरात परत यावे तसा त्याचा आता हा प्रवास द्वैतातून अद्वैतात आणि फिरून अत्यावश्यक व्यवहारापुरताच द्वैतात असा आहे. त्या अधिकारणाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला ढकलले खरे, पण तो वेगळ्या अर्थाने आशीर्वादच आहे. निर्गुण निराकार परब्रह्माची कृपा आहे. त्याला असेच एकदा दत्त दिगंबर शंकर आणि विष्णू प्रकाश रूपाने भेटले. त्यांनी निर्गुण निराकाराचे ज्ञान प्रवाहित केले. सदाशिव शंकर म्हणाले, कुठे शोधिसी देव सदाशिव, जरी अंतरी राहे तो, जरी टाकीसी शिवा शिव तू, तरी सदाशिव पाहे तू. तर तुझ्या अंतरंगातलं शिव अशिव भेद रूपी अमंगल टाकलंस तर निश्चितपणे सदाशिव कायम पवित्र असलेले ते निर्गुण निराकार तत्व तुला मिळेल. आणि ते दुसरं तिसरं कुठे मिळणार. ते तुझ्या अंतरातच मिळणार. कारण तुझ्या अंतरातच शिव आणि अशिव आहे. तुझ्या अंतरातच भेद आहे. भेद गेला शिव अशिव गेलं की केवळ शिव म्हणजे पवित्र मग ज्ञान उरलं असा त्याचा सुस्पष्ट अर्थ आहे. सर्व द्वैत भेदावेद यांच्या पलीकडे सोवळे ओवळे शिवाशिव यांच्या कक्षेबाहेर तो परम पावन सदाशिव आहे. शुभंकर शंकर आहे. दत्त दिगंबर म्हणाले, ब्रह्म वाकळ लेऊनी नटला देव दिगंबर म्हणती त्या, जरी मोकलसी संसारा तू तरी दिगंबर पाहसी तू. हे ब्रह्मरूपी वाकळ वस्त्र परिधान करून मी नटलेलो आहे. म्हणजे त्या दिगंबराला वस्त्र नाही याचा अर्थ आपण जे म्हणतो वस्त्र, ते वस्त्र दिगंबर नेसत नाही. तर हे सर्व ब्रह्मरूपी वस्त्र नेसून तो आहे. म्हणजे या ब्रह्मामध्ये तुम्ही आम्ही आहोत. तर तुम्ही आम्ही सुद्धा त्या ब्रह्मरूप वस्त्रावरील ज्याला नक्षीकाम आहे आणि ते वस्त्र ज्याने ल्यालेलं आहे तो जो आहे तो दत्त आहे. म्हणून हे ब्रह्मरूपी वाकळ किंवा घोंगडी ज्याने नेसली आहे तो देव दिगंबर. त्याला म्हणाला, ब्रह्म वाकळ लेऊन नटला देव दिगंबर म्हणून. त्या मीच तो त्याने ब्रह्माची वाकळ नेसलेली आहे आणि मलाच दिगंबर म्हणतात. कारण
तुम्ही जशी वस्त्र पाहता तसं मला वस्त्र नाही म्हणून मला दिगंबर म्हणतात. पण खरं तर तुम्हालाच मी परिधान केलेलं आहे, तुम्हीच माझं बाह्य स्थूल रूप आहात असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ब्रह्म वाक लेवनी नटला देव दिगंबर म्हणती त्या. म्हणून निर्गुण निराकाराचं सगुण साकार हे स्थूल देहाचं रूप आहे असं समजा. एकदा हे जर तुम्हाला कळलं तर जरी मोकलीसी संसारा तू, तर असा जो आहे तो संसाराला मोकलतो. मोकलणे म्हणजे सोडून देणे. जेव्हा आपण म्हणतो एखादी कवळी किंवा कवेत घेणे, आणि ती कवी जेव्हा आपण गुरांसमोर मोकळी करतो तेव्हा काय होतं, गवताची पेंडी असते तोपर्यंत ती कवळी आहे, ती गुराजवळ टाकली ती मोकलली जाते. मी गुरांपुढे ते गवत मोकळ होतं. आता इथे गुरु म्हणजे तो दिगंबर दत्त गुरु आहे, त्याच्या पुढे आपली कंडिशनिंगची कवळी आपण मोकळी केली की विषय संपला. म्हणजे जरी मोकळीशी संसारा तू, तरी दिगंबर पाहसी तू. अर्थात या ब्रह्मरूपी होंडीला परिधान करून दत्त दिगंबर अवधूत परब्रह्म वसत असते. तर संसार म्हणजे ज्ञात नीट अनुभवून तिकडे सहज लक्ष साधले तर तो दत्त दिगंबर प्रकट होतो, पाहता येतो. तो हरी विष्णू त्याला काय म्हणाला पहा. जीवाच्या आकांते हरी ओळखीला, जीवाच्या आकांते हरी वो खेळला. जीव हर खता हरी ओळखीला, जीव हर पता हरी वो खेळला. म्हणजे अरे बाबा, जर जीवाचा आकांत मानलास तर तुला हरी ओळखता येईल. आणि जीवा एकदा का तू हरी ओळखलास की जीवाच्या आकांते हरी वो खेळला की त्याच तुझ्या आकांतामुळे हट्टामुळे तुझ्यावर खुद्द हरी खेळू शकेल. आता हरी तुझ्यावर खेळतो म्हणून जीव हरकता हरी ओळखीला. म्हणजे जीवाच्या आकांताने तू हरीची प्रार्थना केलीस तर त्याचा परिणाम म्हणून तो हरी सुद्धा आपलं सर्वस्वपणाला लावून तुझ्यावर खेळेल. आणि त्याच्यावर खेळता खेळता तू हरिमय झालास की जीव हरकथा. तुझा जीव एवढा अत्यानंदित होईल की तू प्रत्यक्ष हरीवर खेळतोस याचं दर्शन तुला होईल. आणि एकदा का तुझ्यावर हरी खेळत आहे ते तू ओळखलंस की जीव हरपता हरिवो खेळला, की तू जीव म्हणून हरपशील आणि फक्त हरी म्हणजे परमतत्व तिथे खेळते. हा संपूर्ण ब्रह्माचा खेळ आहे हे तुला कळेल. अरे बाबा, जेव्हा तू जीवाचा आकांत तळमळ आणि ओतप्रोत काठोकाठ अंतःकरणात भरून गेलास, भरून तू उतू जाऊ लागलास, तेव्हाच मला म्हणजे हरीला विष्णूला जाणू शकलास. तेव्हाच मी सुद्धा म्हणजे विष्णू अगदी आकांताने मनस्फूत क्रीडा करू शकलो. त्या क्रीडेद्वारे तुला दर्शन देऊ शकलो. जेव्हा परमानंदाने तू भरून गेलास, हरखून आनंद विभोर झालास, तेव्हाच तू मला जाणलेस. जेव्हा तू मित्वाने जीवत्वाने नष्ट झालास, तेव्हाच म्हणजे माझी हरीची क्रीडा परमोच्च चरमसीमेला पोहोचली. म्हणून व्हेअर आय एम नॉट दॅट इज देअर अशा अर्थाचं एक काव्य आहे. सदाशिव दत्त विष्णू या साऱ्याने निर्गुण निराकाराचा बोध दिला. शेवटी सारे संत देव हेही त्याच्यासारखेच प्रकाशयात्री आहेत. ते तत्वरूपाने प्रकाश रूपाने भ्रमंतीत आहेत. त्या अर्थी हे सारे त्याच्यासारखेच लेश मात्र का होईना, तत्वरूपाने का होईना अति सूक्ष्म देहातच अजून सुद्धा आहेत. ज्या अर्थी ते वरच्यावर भेटतात त्या अर्थी. या साऱ्या प्रवासात एकदा तर कमाल झाली. परब्रह्माने ब्रह्मोपदेश केला त्याला. तो उपदेश पुढील पाहणे, तो नीट ऐका. शांत नभांगणी लखलख करीती चंद्र सूर्य तारे, दाटले तेज ब्रह्म होगे. शांत नभांगणात लखलख करणारे चंद्र सूर्य तारे हेच ते ब्रह्म म्हणतं. माझं तेज ब्रह्माचं रूप आहे. नीरव अंतरी शांत सलिली शब्द कमल फुलले, दाटले शब्द ब्रह्म होगे. अरे भक्ता, तू नीरव तुझं अंतर असताना, तुझं मानस सरोवर अति शांत असताना, त्या अविचल मानस सरोवरात किंवा मानस सरोवरातल्या सलिलामध्ये म्हणजे मानस सरोवरातील पाण्यामध्ये, जाणीवेच्या पाण्यामध्ये शब्द कमल फुलले. त्याच्यातून शब्द कमल बाहेर पडतात. आणि तू ही जी रचना करतोस ती दुसरी काही नसून त्या रचनेला शब्द ब्रह्म म्हणतात. म्हणजे आकाशातलं तेज ब्रह्म, संत महंतांच्या हृदयातील जाणीव ब्रह्म म्हणजे शब्द ब्रह्म, आकाशातील तेज ब्रह्म आणि संत महंताच्या जाणीव रूपी जलाशयातील मानस सरोवरातील ते शब्द ब्रह्म. आता ब्रह्मने तेज ब्रह्म काय दाखवलं, शब्द ब्रह्म म्हणजे काय दाखवलं. आता हे जे शब्द ब्रह्म आहे, परिमल शब्दे सुगंध पसरे, शब्द तेज सारे दाटले परब्रह्म होगे. तर या शब्द तेजातील शब्द त्याचा परिमल
सगळीकडे पसरतो आणि तो परब्रह्मात जेव्हा भरून जातो तेव्हा ते परब्रह्म गंध ब्रह्म म्हणून अस्तित्वात असते. तारे निमता शब्द आठता शून्य होई सारे दाटले शून्य ब्रह्म होगे. आकाशातले तारे गेले, मनातले शब्द आटले, शब्दांचा गंध गेला, तेज ब्रह्म शब्द ब्रह्म गंध ब्रह्म सर्व नाहीच होतं आणि परत एकदा दाटले शून्य ब्रह्म होगे. शून्य ब्रह्म त्याच्या मूळ स्थितीला जातं. तर हीच ती शून्य ब्रह्मता अवघी सत्ता आदि मध्यंती जाणीसी हेतू तव चित्ती. तर शून्य ब्रह्मता हीच जन्मापूर्वी जन्मानंतर पाया म्हणून आणि जन्माच्या शेवटी शून्य ब्रह्मता हीच आदि मध्यंती सत्ता आहे. जाणीसी हेतू तव चित्ती. हे जर तू तुझ्या चित्तात जाणलंस आणि तिथेच थांबायचं नाही. ऐसे जाणून हो सिनेनता. हे जाणून सुद्धा आय डोंट नो असा जर साधा सरळ राहिलास तर जरी तू तव चित्ती जाणून सुद्धा आय डोंट नो असा एक सरळ साधा नम्र भाव तुझ्या चित्तामध्ये असेल तर निश्चितच समज तरी तू सर्व ब्रह्म अससी. तर तूच ते सर्व ब्रह्म सर्वार्थाने आहेस. अर्थात आकाशाच्या पटावर चंद्र सूर्य तारे उदयास येतात त्याला तेज ब्रह्म म्हणतात. शांत निवांत मनाच्या निस्तब्ध निरव सरोवरात शब्दरूपी ब्रह्मकमळे होतात त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. अशा शब्द कमलांचा परिमर सर्वत्र पसरतो. अशा शब्द दिल्याने सारे सारे भरून जाते तेच परब्रह्म होय. मात्र आकाशपटावरचे ग्रह चंद्र सूर्य तारे मावळतात. मनपट्टावरील शब्द विरतात तेव्हा काय उरते? आकाश उरतेच ना, मन उरतेच ना. होय, असे आकाश असे मन हे चित्रे नष्ट झाल्यावर पडदा उरतो. चित्रे दाखवणारा पट उरतो त्याप्रमाणे अविकारी असते. चित्रे जन्मतात, नष्ट होतात, रूपांतरित होतात, मात्र पडदा उरतो. तसे सारे आकार रूपे गुण नष्ट झाल्यावर जे उरते तेच शून्य ब्रह्म होय. वास्तवात हे शून्य ब्रह्म नसते तर पूर्ण ब्रह्म असते. सर्व मनांचा आशय चित्रांचा भाव या शून्य ब्रह्मात एकच झालेला असतो. हाच तो ब्रह्मभाव. या ब्रह्मभावाला जो जाणतो शून्य हे पूर्ण हे जो जाणतो आदि मध्यंती शून्यच असते हे जो जाणतो तो असतो सर्व जाणीवा नेणीवा जिथे विलय पावल्या आहेत एकरच झाल्या आहेत त्या साऱ्यांचा साक्षी सर्वातीत. हेच ते सर्व ब्रह्म आदिकारण. हे आदिकारण सर्वांचे जनित आहे, विश्वयोनी आहे. हे आदिकारण सर्वांचे जनिते म्हणजे जन्मदाते आहे, ही विश्वयोनी आहे. मात्र हे स्वयमेव आहेच. स्वयमेव आहेच म्हणजे अयोनिज. म्हणजे याला मात्र कुठल्याही योनीतून जन्म घ्यायची वेळ आलेली नाही. ते जन्मले नाही व मरणही शक्य नाही असे कैवल्य ते हेच. पहा, दर्शन घ्या. आता पाहताना कसं पाहायचं? ब्रह्मलोचने ब्रह्म निहाळिता ब्रह्मी ब्रह्म झाला ब्रह्म निहाळता. म्हणजे विराट ब्रह्माचीच दृष्टी करून जर तुम्ही ब्रह्म पाहिलं तर असा ब्रह्म पाहणारा म्हणजे निहाळणारा ब्रह्मी ब्रह्म झाला ब्रह्म निहाळता. आता हा ब्रह्म दृष्टीने ब्रह्म निहाळणारा ब्रह्मामध्ये ब्रह्मच होऊन उरतो. इतकंच नव्हे, ब्रह्मी ब्रह्म होऊन ब्रह्म पार जाई. कारण ब्रह्मामध्ये ब्रह्म होऊन उरला हे सुद्धा दिसणंच आहे. म्हणजे काही प्रमाणात तो ब्रह्माच्या पलीकडे जातो. याचा अर्थ असा, ब्रह्मामध्ये ब्रह्मदृष्टीने जो ब्रह्मलीन होतो तो स्वतः ब्रह्म होतो हे जाणता जाणता तो ब्रह्माला आपल्या बरोबर आणखी बृहत म्हणजे व्यापक करतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ब्रह्मी ब्रह्म होऊन ब्रह्म पार जाई. ब्रह्मामध्ये ब्रह्म होऊन ब्रह्मालाही आपल्याबरोबर व्यापक करणारा जो असतो त्या शिकायचा काही आदि अंत राही. त्याला आदि अंत कसा राहणार? ब्रह्माने दिलेल्या दिव्य दृष्टीने ज्याने ब्रह्म निहाळले पाहिले तो ब्रह्मामध्ये विलय पाहून सुद्धा ब्रह्मच झाला. निहाळता म्हणजे निहाळणारा स्वतःच परब्रह्म झाला. द्रष्टा दृश्य पाहता पाहता द्रष्टा दृश्य आणि दर्शनी त्रिपुटी विलय पावली. ब्रह्म पाहणारा करता तो निहाळता. ब्रह्म आणि त्याचे पाहणे म्हणजे निहाळणे. म्हणून ब्रह्म पाहणारा करता निहाळता. ब्रह्माचे निहाळणे म्हणजे पाहणे म्हणजे निहाळता त्याचे पाहणे हेच नाहीसे झालं की जो पाहतो ते दृश्य म्हणून उरत नाही. आणि अशा तऱ्हेने द्रष्टा दृश्य दर्शन ह्या त्रिपुटीचा विलय होतो आणि एकूणच ते सारे परब्रह्मच झाले असे हे कळणारा ब्रह्मात ब्रह्म होऊन ब्रह्मीभूत झाल्यावर ब्रह्माच्याही पलीकडे गेला. सर्व साक्षी अधिकारणच बनला तो. आता त्याला अंतवार कसा असणार? अधिकारणाचे कारण असत नाही, ती आहे सर्वातीतता. अधिकारणाचे कारण असत नाही, कारण अधिकारणातून सर्व कार्य जन्माला येतात. म्हणून सर्व कार्याचे कारण जरी अधिकारण असलं
तरी आधी कारणाला कारण नाही. ते असायचे तसे असते आणि असायचे म्हणूनच असते. या पलीकडे त्याबाबत काही बोलणे शक्य नाही. ती आहे सर्वातीतता. काल आणि अंतर तेथे नाही. कार्यकारण भाव तेथे नाही. ते आहे केवळ असणे कैवल्य. ते आहे अवकाश. येथे सारे द्वैत सारे अस्तित्व प्रवाही करून तेजात रूपांतरित झाले आहे. त्या अवकाशात बिंदू नाहीत, रूपे नाहीत, गुण नाहीत, भाव नाहीत. फक्त आहे अवकाश. मोकळीक, बिनशर्त मुक्ती. वर जाणाऱ्या त्याला ज्याने खाली ढकलले त्यानेच त्याला आता सर्व विश्वाच्या परिघावर चराचराच्या मर्यादेवर नेऊन विश्वमनात स्थिर केले आहे, धृ केले आहे. आणि हे सारे पाहणारा विश्वमनाच्या बाहेर आहे. आधी कारण आहे ते. आता तो कैवल्याचा प्रसाद करुणा यांची वृष्टी करण्यासाठी जैतात नाम मात्र असतो. तो साऱ्यांवर परिघावरून मेघवृष्टीसारखा प्रेममय वर्षत असतो. अखंड अभेद मेघवृष्टी आहे ही. त्या मेघवृष्टीत जो चिंब चिंब भिजू शकला तो धन्य होय. चमचमत्या निळ्या चांदण्यांची आहे ही मेघवृष्टी. काय आपणाला या चिंब चिंब ते धुंद चातकासारखे नाता येईल काय? पहा जमते का ते अस्तू.